ओके मॅडम, गुड इव्हनिंग. आपल्यासोबत आहेत सविताताई बावगे मॅडम, ज्या हायर सेकंडरीला टीचर आहेत इंग्लिशच्या. मॅडम, तुम्ही शिकवायला सुरुवात करू शकता. शुभांगी मॅडमला मी होस्ट करतो. हा, एकच ओके मिनिट सर. तरी. ओके शुभांगी मॅडम, तुम्ही आता होस्ट आहात. तुम्ही दोन्ही मीटिंग आता करू शकता. ओके, कीप इट अप. बावगे मॅडम. हा सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आजचा टॉपिक तर दिसतच आहे तुम्हाला बोर्डवर, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच या आधी पण तुम्ही शिकलेला असेल. जास्त इंट्रोडक्शन मध्ये वेळ न घालवता जितकं कमी वेळात तुम्हाला जास्त नॉलेज देता येईल त्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच इथे मी बोर्डवर लिहिलेलं आहे. डायरेक्ट स्पीच कधी ओळखायचं? जेव्हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्पीकरनी बोललेलं वाक्य लिहिलेलं आहे. ओके, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच आणि ते डायरेक्टली ऍज इट इज जसं आहे तसं लिहिले. ओके, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. आणि हे सेंटेन्स जेव्हा चेंज करून आपल्या वाक्यामध्ये किंवा चेंज करून आपल्या शब्दामध्ये आपण जेव्हा सांगतो सेम सेंटेन्स आपल्या शब्दात, तेव्हा त्याला म्हणायचं इनडायरेक्ट. आणि इनडायरेक्ट मध्ये चेंज करताना हे जे इन्व्हर्टेड कॉमाज आहेत ते निघून जाणार आहे, टेन्स चेंज होणार आहे. ओके, these are the basic changes when you are changing direct speech into indirect. ठीक आहे. मग आता तुम्हाला डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच करताना काही बेसिक गोष्टीचं ज्ञान असायला पाहिजे. तर ते कोणतं आहे? एक आहे टेन्स, म्हणजे दिलेल्या सेंटेन्स मध्ये कोणतं टेन्स आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. त्यावरूनच तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये कोणतं टेन्स वापरायचं आहे ते कळेल. हम्म. जसे की टेन्सचे 3 मेन प्रकार आहेत, मग त्याचे सब टाइप्स आहेत चार चार, टोटल 12 आहेत की नाही. सो ते जे टेन्सेस आहेत त्याचं अकॉर्डिंग टू द करेक्ट चेंज, म्हणजे सिंपल प्रेझेंट आहे तर त्याचं काय चेंज होईल, सिंपल पास्ट आहे तर त्याचं इनडायरेक्ट. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल प्रेझेंट आलं तर इनडायरेक्ट मध्ये काय करायचं याचं नॉलेज पाहिजे. तर त्याआधी तुम्हाला तर पहिले काय ओळखायला यायला पाहिजे, दिलेल्या सेंटेन्स मध्ये टेन्स कोणता आहे ते. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. सेकंड थिंग मोस्ट इम्पॉर्टंट, टाइप ऑफ सेंटेन्स. जर तुम्हाला दिलेलं वाक्य म्हणजे ही सेड आणि आय वॉन्ट अ पेन हे दोन भाग झाले, हे जे इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये जे सेंटेन्स आलेलं आहे जसं इथे आहे आय वॉन्ट अ पेन, तर हे जे सेंटेन्स आहे त्याचं टाईप तुम्हाला ओळखायला यायला पाहिजे. का? कारण जेव्हा तुम्हाला हे टाईप कळेल की हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे, तेव्हा तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं आणि कनेक्टिंग वर्ड काय घ्यायचे ते कळेल. आता हे दोन काय आहेत मी एक्सप्लेन करते. त्याआधी आपण टाइप ऑफ सेंटेन्स बघूया. किती आहे टाइप ऑफ सेंटेन्स? हाऊ मेनी आर देअर? 4. ओके, फर्स्ट आहे असर्टिव्ह सेंटेन्स, सेकंड आहे इम्पेरेटिव्ह, थर्ड इंट्रोगेटिव्ह आणि फोर्थ एक्सक्लेमेटरी. ठीक आहे. साधं सेंटेन्स, आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस किती आहेत तर 4 आहेत. त्याच्यातलं पहिलं कोणतं? असर्टिव्ह सेंटेन्स, जे इथे दिलेलं आहे आय वॉन्ट अ पेन, म्हणजे सिंपल स्टेटमेंट, त्याला काय म्हणायचं? असर्टिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह कशाला म्हणायचं? जेव्हा क्वेश्चन्स असतात सेंटेन्स मध्ये, जसं व्हॉट इज युअर नेम आहे, वेर आर यू गोइंग आहे, हाऊ आर यू आहे, हे क्वेश्चन्स झाले, त्याला काय म्हणायचं? इंट्रोगेटिव्ह. इम्परेटिव्ह कशाला म्हणायचं? जेव्हा आपण रिक्वेस्ट करतो, म्हणजे इथे जर काइंड ऑफ सेंटेन्स तसं आले प्लीज हेल्प मी, ओके, किंवा ऑर्डर आहे क्लोज द विंडो, सजेशन आहे लेट्स गो टू प्ले, असं काहीतरी आहे, तेव्हा त्याला म्हणायचं इम्परेटिव्ह. ओके. आणि लास्ट कोणतं राहिलं? एक्सक्लेमेटरी. सडन एक्सप्रेशन्स लाईक सरप्राईज आहे, हॅपीनेस आहे, सॅडनेस आहे, असे सेंटेन्सेस जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा त्याच्यानुसार आपल्याला रिपोर्टिंग वर्ब, म्हणजे जसं ह्या सेंटेन्स मध्ये हे जे सेड आहे, तर इथं मी सेडच घेतलेला आहे. का? कारण हे जे सेंटेन्स आहे ते असर्टिव्ह आहे म्हणून सेडच ठेवलेलं आहे. पण जर ते इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह किंवा एक्सक्लेमेटरी आहे तर हे चेंज होईल. ते मी नंतर सांगेन तुम्हाला पुढे. पहिल्यांदा एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला एकतर टेन्स ओळखायला यायला पाहिजे आणि टाइप ऑफ सेंटेन्स, कारण ह्या टाइप ऑफ सेंटेन्स वरूनच तुमचं रिपोर्टिंग वर्ब जसं इथे आहे ते डिसाइड होणार आहे. आणि कनेक्टिंग वर्ड, कनेक्टिंग वर्ड म्हणजे काय? जसं बघा, हे सेंटेन्स दिलेलं आहे, दिस इज द फर्स्ट पार्ट अँड दिस इज द सेकंड पार्ट, आणि हे कशाने जॉईन झालेलं आहे?
या इन्व्हर्टेड कॉमाने. तर आपल्याला हे इन्व्हर्टेड कॉमास काढून त्या ठिकाणी कनेक्टिंग वर्ड घ्यायचे आहे, ते आहे कनेक्टिंग वर्ड. मग हे अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ सेंटेन्स बदलत राहणार आहे. ठीक आहे, मग ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन, पण त्यापूर्वी लक्षात घ्या की टाइप ऑफ सेंटेन्स ओळखायला शिका, कारण त्यानुसारच तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिंग वर्ड यूज करायचं आहे. ठीक आहे, आता खाली काय दिलेलं आहे मी की डायरेक्ट स्पीच मध्ये वर्ब किंवा टेन्स, विल सी नाव टेन्स. डायरेक्ट स्पीच मध्ये कोणतं टेन्स आहे त्याच्यावरून त्याचं काय चेंज करायचं ते दिलेलं आहे. शॉर्ट मध्ये सांगते. आता V1 म्हणजे काय? सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, सिंपल प्रेझेंट म्हणजेच V1. जर तुम्हाला टाईप लक्षात येत नसेल सिंपल प्रेझेंट आहे की पास्ट आहे की काय आहे, तर वर्बच्या फॉर्म वर बघायचं. फॉर्म इफ इट इज V1 त्याचं V2 घ्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल इथं प्ले आलंय. ठीक आहे, तर इकडे काय होईल? प्ले. आणि V2 आलंय फॉर एक्झाम्पल, इथे आलंय सपोज प्लेड, तर इकडे काय होईल? त्याला हॅड लागेल आणि प्लेड. कळत आहे? V1 आलं, प्ले आलं, प्लेड, म्हणजे V1 आलं, V2 घ्या. V2 आहे तर हॅड प्लस V3 घ्यायचं. ओके, नेक्स्ट. समजा सेंटेन्स मध्ये, म्हणजे ह्या क्वेश्चन मध्ये म्हणत आहे मी, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये. डायरेक्ट स्पीच मध्ये जर एम, इज आणि आर आलेला आहे तर तुम्हाला चेंज करायचं आहे वॉज आणि वेअर. कसं? अकॉर्डिंग टू द स्पीकर, किंवा त्या सेंटेन्स मध्ये जे पण प्रोनाउन किंवा नाउन आलेलं आहे त्याच्यानुसार. हे तर तुम्हाला कळत असेल, एम, इज, आर कधी वापरायचं, आणि अकॉर्डिंग टू दॅट वॉज वेअर वापरायचं. म्हणजेच काय, सेंटेन्स मध्ये जर एम, इज, आर आलंय तर ते काढून तुम्हाला वॉज किंवा वेअर घ्यायचं आहे. समजा सेंटेन्स मध्ये वॉज वेअर आलंय, ठीक आहे, एम इज आर तर वॉज वेअर होईल. पण जर वॉज वेअर आलं तर काय करायचं? वॉज किंवा वेअर आलं तर त्याचं चेंज करायचं हॅड बेन. ओके, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया. हॅज आणि हॅव. सेंटेन्स मध्ये जर हॅज किंवा हॅव आलेला आहे त्याचं चेंज करायचं हॅड. लक्षात येत आहे? सेंटेन्स मध्ये हॅज आणि हॅव आलं तर काय करायचं? या दोन पैकी एक आलं तर त्याला हॅड असं लिहायचं. सेंटेन्स मध्ये समजा शाल आणि विल आले तर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट शुड किंवा वुड असं चेंज होईल. कॅन आणि मे. कॅन आलं तर कुड लिहायचं, मे आलं तर माईट लिहायचं. ठीक आहे, सेंटेन्स मध्ये कधी कधी डू किंवा डजचा पण वापर होतो निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना किंवा क्वेश्चन्स विचारताना. आय सपोज डू डज आलेला आहे तर डीड करायचं. डू नॉट आहे, सपोज डू नॉट आहे, चेंज होईल डिड नॉट. आता इथे नॉट लावलेला नाही पण सेंटेन्स मध्ये असेल तर तुम्ही त्या ठिकाणी युज करायचं. डज नॉट आहे त्याचं पण डिड नॉटच होईल. म्हणजेच काय, डू किंवा डज आलं तर आन्सर मध्ये डिड यायला पाहिजे. समजा इकडेच जर डिड आलं तर डायरेक्ट स्पीच मध्ये डिड आलंय तर त्याला काय करायचं? हॅड प्लस V3. ओके, पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये चेंज करायचं. हे इथपर्यंत चेंजेस होते टेन्सचे. आता खाली काही वर्ड्स आहेत जे तुम्हाला डिस्टन्स किंवा टाइम दाखवणारे वर्ड्स आहेत. जसं धिस आहे, धिसचं चेंज काय होईल? दॅट होईल. धिसचं चेंज काय होईल? दोज. हिअर आहे त्याचं चेंज होईल देअर. नाऊ आहे देन. टुडेचं चेंज काय होईल? दॅट डे. टुमॉरो, द नेक्स्ट डे, येस्टरडे, द प्रिव्हियस डे. सो हे तुम्हाला कुठल्याही बुक मध्ये किंवा तुमच्याकडे जर ग्रामरचे बुक असतील तर हे सगळं त्यामध्ये आहे. फक्त लक्षात ठेवा काही ठिकाणी काय केले, इथे जे आहे टेन्सची नावं दिलेली आहेत. जसं की आता हे आहे की नाही V1, त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स असं दिलेलं आहे. तर मी तसं न देता डायरेक्ट काय केले V1. म्हणजे ते खूप मोठं लक्षात ठेवण्यापेक्षा असं शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा की सेंटेन्स मध्ये जर V1 आले त्याला V2 करा. म्हणजे जसं प्ले आहे तर प्लेड, इथं प्लेज पण येऊ शकते, प्ले किंवा प्लेज. प्लेड होईल. आणि समजा प्लेडच आलं तर हॅड प्लस V3. ठीक आहे, एम इज आर आलं, वॉज वेअर. ओके, एवढं एक्सप्लेनेशन इनफ आहे. त्यानंतर आपण काय पाहू? ओके, स्पीकर अँड लिसनर हे एक लक्षात ठेवा. स्पीकर कोण असते सेंटेन्स मध्ये? स्पीकर म्हणजे हे ह्या सेंटेन्स मध्ये आहे, ही आहे इथे आहे ना. ओके, तर आता हे का सांगत आहे स्पीकर? जेव्हा सेंटेन्स मध्ये इथं आय आलेला आहे, हे जे आय आहे सेंटेन्स मध्ये इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जिथं पण आय आलेला आहे ते असते स्पीकर साठी. मग त्याचे चेंजेस, आता इथं आय आहे, या आयचं चेंज इथे काय झालंय की हीच का झालं? कारण स्पीकर ही आहे म्हणून. ओके, हे लक्षात ठेवा. सेंटेन्स या इन्व्हर्टेड कॉमा मध्ये जर आय आलेला आहे तर ते आय जे आहे कोणानुसार चेंज होईल? स्पीकर कोण आहे त्यानुसार. जर स्पीकर ही आहे तर त्याचं चेंज काय होईल? ही.
जर स्पीकर शी आहे म्हणजे गर्ल, तर अकॉर्डिंग टू दॅट. ओके. आणि समजा सेंटेन्स मध्ये इथे कुठेतरी यू आलेला असेल, इथे दिलेलं नाही, बट इफ इट इज यू, इथे आहे, इथे लिस्नर नाही बट आहे, फॉर एक्झाम्पल ही सेड टू मी असं आलेलं आहे. एक जण स्पीकर राहणार आहे, एक जण लिस्नर राहणार आहे या सेंटेन्स मध्ये नाही, पण असं समजा दिलेलं आहे की ही सेड टू मी, यामध्ये हे काय राहील स्पीकर आणि हे कोण राहील लिस्नर. म्हणजे सेंटेन्स मध्ये जर आय आलेला आहे पुढे इकडे, तर ते याच्यानुसार चेंज करायचं, आणि जर सेंटेन्स मध्ये यू आलेला आहे तर याच्यानुसार. ओके, एवढं लक्षात ठेवा लिस्नर आणि स्पीकर, कारण हे मस्ट आहे समजून घेणं, कारण ह्याच्यानुसारच चेंजेस होत राहतात. आणि इथे चुकतोय प्रोनाऊन जे आहे अकॉर्डिंग टू द स्पीकर आणि लिस्नर करेक्ट चेंज झाले आहेत की नाही, तिथंच खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्या चुका होत राहतात. सो ते लक्षात ठेवा. मी चेंजेस करताना पण सांगते तुम्हाला परत. ओके, आता आपण काय करूया, टाईप ऑफ सेंटेन्स. तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब आणि कनेक्टिंग वर्ड हे एकदा एक्सप्लेन करते, नंतर आपण एक्झाम्पल्स पाहूया. हे आहे टाईप ऑफ सेंटेन्स, आणि इथे येईल रिपोर्टिंग वर्ब, इकडे कनेक्टिंग वर्ड. आता मी पहिला टाईप काय सांगितलं होतं की ऍसिडिटी सेंटेन्स आहे. ओके, ऍसिडिटी सेंटेन्स मध्ये आपण पाहिलं कोणत्याही सेंटेन्स मध्ये एकतर सेड येईल किंवा सेड टू येईल. ओके, फक्त जर सेड आलं यू कॅन यूज द सेम, पण कुठे ऍसिडिटी मध्ये जर सेड टू आलं त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे टोल्ड. ओके, आणि कनेक्टिंग वर्ड काय, हे सेंटेन्स दिलेलं आहे कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आणि असं. तर हे जे आहे दिस इज फर्स्ट पार्ट अँड दिस इज सेकंड पार्ट, दोन सेंटेन्स आहेत. याला काढून एक कनेक्टिंग वर्ड तिथे घ्यायचा, आणि ऍसिडिटी सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी येईल दॅट. ओके, नेक्स्ट सेंटेन्स टाईप कोणता आहे, फॉर एक्झाम्पल आपली इथे घेऊया इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह सेंटेन्सेस काय असतात, एकतर ऑर्डर असते, मग तुम्हाला सेड किंवा सेड टू काढून त्या ठिकाणी ऑर्डर्ड घ्यायचा, किंवा रिक्वेस्ट आलेला आहे, प्लीज आले सेंटेन्स मध्ये तर रिक्वेस्टेड घ्या. ऍडवाइस पण राहू शकते तर ऍडवाइस पण घेऊ शकतात तुम्ही, डिपेंड ऑन सेंटेन्स. हा, सजेशन आहे, सजेस्टेड पण घेऊ शकतात. आता हे कसं कळायचं, ऑर्डर कळत असेल, जसं ओपन द विंडो आहे तर तिथे ऑर्डर यायला पाहिजे. रिक्वेस्टेड कधी येईल, सेंटेन्स मध्ये जर प्लीज आले, प्लीज किंवा काइंडली, प्लीज हेल्प मी, काइंडली हेल्प मी, तर तिथे रिपोर्टिंग वर्क घ्यायचं रिक्वेस्टेड. ऍडवाइज, जर डॉक्टरने जसं ऍडवाइस दिले, डॉक्टर सेड टू मी टेक मेडिसिन ऑन टाइम, तर डॉक्टर ऍडवाइस देतील ना, ऑर्डर असं आपण म्हणू शकत नाही. सो ऍडवाइज्ड, डॉक्टर ऍडवाइज्ड मी असं घेऊ शकतात. हे कधी घ्यायचं, सजेस्टेड, जर सेंटेन्स लेट मी चालू झालेला आहे तेव्हा. ओके, लक्षात ठेवा. आणि इथे काय येईल, इथे तर हे एकच आहे, इथे काय येईल, एक तर टू येईल किंवा नॉट टू. हे टू आणि नॉट टू कधी, सेंटेन्स जसं ओपन द विंडो म्हटलं मी आता, ओपन द विंडो पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, तेव्हा फक्त हे टू घ्यायचं. समजा इथे डोंट आलंय असं, हे झालं निगेटिव्ह सेंटेन्स, तेव्हा हे घ्यायचं. कळालं, फक्त ओपन द विंडो आला तर टू घ्यायचं, डोंट ओपन द विंडो आलो की नॉट टू घ्यायचं. आणखी एक पण आहे दॅट. आता हे कधी घ्यायचं, वेन सेंटेन्स स्टार्ट्स विथ लेट, त्या टाइमला तुम्हाला दॅट घ्यायचे. बाकी या तीन साठी टू किंवा नॉट टू. ओके, सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये आहे, टू घ्यायचं, डोंट आलं नॉट टू घ्या. आणखी एक वर्ड इथे यूज करू शकता तुम्ही, फॉरबेड. फॉरबेड, फॉरबेड म्हणजे मनाई करणे. ठीक आहे, म्हणजे सेंटेन्स जर डोंट असेल at that time you can use don't. Third sentence, interrogative. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, क्वेश्चन आपण विचारतो आहे की नाही. मग सेंटेन्स मध्ये जर सेड आणि सेड टू आले, त्या ठिकाणी तुम्हाला आस्क्ड घ्यायला पाहिजे. इथे आस्क्ड किंवा एन्क्वायर्ड, यू कॅन यूज एनीवन. एकतर आस्क्ड घ्या किंवा एन्क्वायर्ड घ्या. सेंटेन्स मध्ये जनरली हेच यूज केले जाते, हे पण आलं तरी करेक्ट आहे. तर इथे काय करायचं, इथे दोन कनेक्टिंग वर्ड येतील. काय, सेंटेन्स
म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दोन प्रकारचे असतात, तुम्हाला माहिती असेल. एक आहे डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन आणि दुसरं कोणतं आहे, येस नो टाईप क्वेश्चन. डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन आलं तर जे डब्ल्यूएच वर्ड आलेला आहे तेच, समजा सेंटेन्स व्हॉट नी चालू झालेला आहे, व्हॉट आर यू डुईंग, तर हे जे वर्ड आहे तेच तुमचं कनेक्टिंग वर्ड राहील. आणि समजा सेंटेन्स असा चालू आहे, इज दिस युअर पेन, तर इजने जर स्टार्ट झालं तर त्यावेळेस तुम्हाला एकतर इफ घ्यायचं आहे किंवा वेदर. एवढं लक्षात ठेवा. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड येईल किंवा इन्क्वायरी येईल. कनेक्टिंग वर्ड इथे दोन राहतील. सेंटेन्स जर डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन आहे तर जे डब्ल्यूएच वर्ड आलेला आहे ते कनेक्टिंग वर्ड राहील. आणि जर सेंटेन्स येस नो टाईप क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन आहे, तेव्हा इफ किंवा वेदर या दोन पैकी येईल. इथे गडबड होणार आहे. कसं, क्वेश्चन राहील पण त्यावेळेस समजा हे सेंटेन्स दिलेलं आहे, व्हॉट आर यू डुईंग असं दिले, त्या सेंटेन्स मध्ये जर इफ वापरलेलं आहे ते रॉंग राहील. म्हणजे तुम्हाला ऑप्शन देतात की नाही, थोडंसं लक्षपूर्वक चेक करायचं. हे दोन मिक्स होत नाही कधी पण. डब्ल्यूएच आहे क्वेश्चन तर हेच येईल, आणि येस नो टाईप आहे तर हेच येईल. ओके, या दोन पैकी येईल. हे झालं इंट्रोगेटिव्ह. नाव नेक्स्ट, फोर्थ, एक्सक्लेमेटरी. एक्झाम्पल मी नंतर घेणार आहे सेंटेन्सेस, फक्त तुम्ही पहिले एवढं समजून घ्या. हे पण तुम्हाला बुक मध्ये ग्रामरच्या कोणत्याही बुक मध्ये येईल. ओके, आता एक्सक्लेम्ड आहे तर आता इथे सेड किंवा सेड टू आले तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, एक्सक्लेम्ड असं लिहायचं आहे. त्याचबरोबर पुढे असं पण येऊ शकेल. आता एक्सक्लेम्ड, ऍक्च्युली एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय असते, सडन एक्सप्रेशन ऑफ सरप्राईज आहे फॉर एक्झाम्पल, किंवा सॅडनेस आहे, हॅपीनेस आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी एक्सक्लेम्ड सोबत हे पार्ट जोडू शकता. म्हणजे काय, समजा ते सरप्राईज आहे, एकदम सरप्राईज असलेली कोणती तरी गोष्ट आहे, व्हॉट अ ग्रँड फीस्ट आहे, तेव्हा सरप्राईज आहे तर विथ सरप्राईज असं लिहू शकतात. किंवा हॅपीनेस आहे त्यावेळेस हॅपीनेस लिहू शकता विथ हॅपीनेस. म्हणजे कसं, एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज, एक्सक्लेम्ड विथ हॅपीनेस. आता दुःखाची घटना आहे फॉर एक्झाम्पल तर सॉरो किंवा सॅडनेस पण तुम्ही म्हणू शकता एक्सक्लेम्ड विथ सॉरो. फॉर एक्झाम्पल जसं मी एक्झाम्पल नंतर तुम्हाला सेंटेन्स मध्ये देते त्यावेळेस तुम्हाला समजून येईल. आणि इकडे काय येईल, दॅट. ओके, एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग वर्ड राहील आणि कनेक्टिंग वर्ड काय राहील, दॅट. कळालं, दॅट कुठे कुठे वापरायचे, एकतर आहे ऍसिडिटी सेंटेन्स मध्ये आणि एक्सक्लेमेटरी मध्ये, आणि जेव्हा सेंटेन्स लेटनी स्टार्ट होईल तेव्हा एकदा. ओके, इम्पेरेटिव्ह आहे, कनेक्टिंग वर्ड काय राहील, टू किंवा नॉट टू. रिपोर्टिंग वर्ब काय राहील, ऑर्डर्ड, रिक्वेस्टेड, ऍडवाइज, सजेस्टेड किंवा फॉरवर्ड पण राहू शकते. इंट्रोगेटिव्ह, रिपोर्टिंग वर्ब आस्क्ड किंवा इन्क्वायर्ड. कनेक्टिंग वर्ड डब्ल्यूएच क्वेश्चन असेल तर डब्ल्यूएच वर्ड, येस नो टाईप क्वेश्चन असेल तर इफ किंवा वेदर. एक्सक्लेमेटरी आहे, रिपोर्टिंग वर्ब राहील एक्सक्लेम्ड आणि कनेक्टिंग वर्ड राहील दॅट. आता सेंटेन्सेस घेते तुम्हाला त्याच्यावरून लवकर लक्षात येईल. Raju said to me, the work has done. थोडं लक्ष देऊन ऐका, खूप इझी आहे सगळ्यामध्ये. ठीक आहे, आता सेंटेन्स जे आहे, कोणत्या टाईपचे सेंटेन्स आहे हे, फर्स्ट तर आहे ऍथरेटिव्ह सेंटेन्स. ओके, दिस इज ऍथरेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, आता सिक्वेन्स द्यायचा. स्टार्टिंगला काय आहे, राजू हे लिहून घ्यायचं. ओके, चेंजेस कुठे करायचे तेवढं चेंज करा. सेट टूच्या ठिकाणी ऍथरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय घ्यायचं होतं, टोल्ड. हे जे आहे लिस्नर, हा स्पीकर, लिस्नर, राजू टोल्ड मी. आता हे इन्व्हर्टेड कॉमा काढून ऍसरेटिव्ह सेंटेन्स मध्ये कनेक्टिंग वर्ड काय घ्यायचं होतं, दॅट घेतला. त्यानंतर सिक्वेन्सने जा. द वर्क आहे याचा काही चेंज होत नाही, द वर्क लिहायचे इथे. नेक्स्ट इथे आहे हॅज, तर तुम्हाला हॅजचं चेंज करायचं आहे, ते काय होईल, हॅड.
त्यांचं काही होणार नाही, फक्त तुम्हाला याचं चेंज करायचंय. जे तुम्हाला चेंजेस दिलेले आहेत तेवढंच चेंज करा, बाकीच्या गोष्टीचा विचार करू नका. ओके, हेल्पिंग वर्ब चेंज होईल, बाकी हे चेंज होणार नाही. ऑलरेडी इट इज इन थर्ड फॉर्म. ओके, राजू टोल्ड मी दॅट द वर्क हॅड डन. कळालं का? हे त्याच्यात काही डाऊट आहे? काय केलं? स्पीकरला जे आहे ते लिहिलं, सेट टूच्या ठिकाणी टोल्ड घेतलं. टोल्ड का घेतलंय? कारण सेंटेन्स हे ऍसरेटिव्ह मध्ये आहे. ओके, त्यानंतर जे स्पीकर आहे ते घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक कनेक्टिंग वर्ड लागणार आहे. हे दोन सेंटेन्सेस जोडायचे ना तुम्हाला. दिस इज द फर्स्ट पार्ट and this is the second part. So you have to join it. You have to remove these inverted commas and you have to take one word and that is that. Okay. Remaining part, the word आलं, has आहे त्याचं चेंज करा had आणि done आहे तर ते तसंच राहील. ओके, मे बी याची काही डाऊट राहणार नाही तुम्हाला. सेकंड सेंटेन्स पहा. He said the sun rises in the east. आता या सेंटेन्स मध्ये चेंजेस करूया. सिक्वेन्सने जाईल. ही इथे सेड आले, फक्त सेड घ्या का? कारण इथे लिस्नर दिलेलं आहे. सेड टू आलं तरच टोल्ड घ्या. ठीक आहे, नुसतं सेड आहे तर नुसतं सेडच घ्या. ओके, आता इथे काय करायचं? इन्व्हर्टेड कॉमा काढून दॅट. द सनचं काय राहील? द सनच राहील, मून होणार नाही. ओके, द सन V1 आहे V1. रूल मध्ये काय सांगितलं मी V1 च V2 करायला, पण मी इथे करणार नाही. आता रूल कसा चेंज झाला परत? आय विल एक्सप्लेन. आता इथे काय करायचंय? मी तसंच ठेवणार आहे. बाकी इन द ईस्ट हे पण सेमच राहील, इन द ईस्टच राहील ते. आता हे मी चेंज केलं नाही. V1 च मी V1च ठेवलंय. कोणाला माहितीये का ठेवलंय असं? का ठेवलंय? तुम्ही रूल्स नुसार सगळं शिकतात, पण कधी कधी अपवादात्मक काही गोष्टी असतात. हा, येस, ट्रुथ, युनिव्हर्सल ट्रुथ. सन नाही, युनिव्हर्सल ट्रुथ. कळालं? मी अकॉर्डिंग टू द रूल्स काय सांगितले? V1 असेल V2 करा, V2 असेल टेन्स चेंज करा. पण इथं मी टेन्स चेंज केलं नाही. V1 आहे तर V1च ठेवलेलं आहे. का? कारण हे जे सेंटेन्स आहे द सन रायझेस इन द ईस्ट हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे. तर टेन्स कधी चेंज करायचे नाही जेव्हा सेंटेन्स मध्ये युनिव्हर्सल ट्रुथ आहे, हॅबिच्युअल ऍक्शन आहे, किंवा अजून एक आहे ते मी लिहिते खाली, मग त्याच्यावरून तुम्हाला कळेल. ओके, एक तर लक्षात ठेवा, युनिव्हर्सल ट्रुथ आणि हॅबिच्युअल ऍक्शन या दोन पैकी कोणतंही आलं तर तिथलं टेन्स चेंज करायचं नाही. इथे जरी सेड असू द्या, काही असू द्या. ओके, दिस इज युनिव्हर्सल ट्रुथ. सो दॅट्स राईट. किंवा एखादं सायंटिफिक फॅक्ट आहे त्याला पण चेंज करायचं नाही, जे आलंय तसंच ठेवायचं. वन मोर सेंटेन्स आय राईट हिअर. शी सेज she sings a song. ओके, चेंजेस सिक्वेन्स में जायचं. शी सेज आहे, सेड करायचं नाही त्याला. इट इज इन प्रेझेंट सो यूज द सेम. ओके, हे पास्ट मध्ये होतं सेड म्हणून सेडच लिहिलं. आता इथे सेज आहे सो यूज द सेम. आता कनेक्टिंग वर्ड काय येईल? दॅट. ह्याचं चेंज काय होईल? आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं? सेंटेन्स मध्ये जर आय आलं तर स्पीकर नुसार करा म्हटलं, आणि जर यू असेल तर लिस्नर नुसार. पण इथे तर ते पण नाही, लिस्नर नाही, तिसऱ्याबद्दल बोलत आहे. सो जे आहे तेच लिहा, सेम. ओके, जे आहे ते. आय असेल तर चेंज करा, की यू असेल तरच, नाही तर करू नका. शी आहे सो यूज द सेम. हे आहे V1. सो नाऊ शॅल आय राईट V2? मी तर रूल मध्ये सांगितलं होतं की V1 आहे तर V2 करा. करायचं का इथे? करायचं नाही. तर का करायचं नाही ते पण सांगते. सिंग्स अ सॉन्ग. लक्षात ठेवा, जसं ह्याचे रूल काय सांगितले? युनिव्हर्सल ट्रुथ आहे, हॅबिच्युअल ऍक्शन आहे, किंवा सायंटिफिक फॅक्ट आहे. त्याचबरोबर सेंटेन्स मध्ये जर से झालेला आहे, ओके, सेंटेन्स मध्ये जर से झालेला आहे तेव्हा पण तुम्ही टेन्स चेंज करू नका. हे एकाच ह्याच्यामध्ये का घेतलेलं आहे तुम्हाला कळावं म्हणून. ओके, पहिले जे सेंटेन्स आहे असे तुम्हाला सेंटेन्स कॉमन येतील ज्याच्यामध्ये सगळे रूल ऍप्लिकेबल आहेत. पण हे जे दोन सेंटेन्सेस आहेत कोणते, त्याच्यात युनिव्हर्सल ट्रुथ आहे
हॅबिच्युअल फॅक्ट हॅबिच्युअल ऍक्शन आहे किंवा सायंटिफिक फॅक्ट आहे, किंवा जर तुमचं रिपोर्टिंग वर्ब जे आहे सेंटेन्स मध्ये दिलेलं ते जर प्रेझेंट मध्ये झालेलं आहे, सेज असं आलेलं आहे, तेव्हा चेंज करायचं नाही. काय? टेन्स चेंज करायचं नाही. V1 आहे, V1च ठेवा. जे पण टेन्स आले सेंटेन्स मध्ये तेच ठेवा. तुम्हाला हे वाले सेंटेन्स पेक्षा अशा प्रकारचे सेंटेन्सेस जास्त विचारू शकतात, कारण इथे जम्बलिंग होण्याची शक्यता जास्त आहे. आपण रूल्स फॉलो करतो, हा V1 आले तर मग V2 लिहायला पाहिजे, रूल्स फॉलो करतो, पण इथे रूल्स फॉलो होत नाहीत. ओके, एक्सेप्शन्स असतात की नाही, अपवाद. तर असे सेंटेन्सेस मोस्ट ऑफ द येतात. आणखी एक आहे की हिस्टॉरिकल फॅक्ट, हिस्टॉरिकल इव्हेंट्स पण आलं समजा, तर त्याला पण चेंज करायचं नाही. ते पास्ट मध्ये राहतं तर जे टेन्स आहे त्याच्यातच ठेवायचं, त्याला अजिबात चेंज करायचं नाही. कळालं? इथे ऍसरेटिव्ह सेंटेन्सचं हे चेंज आहे. याच्यात काही डाऊट आहे का बघा? याच्यापेक्षा ऍसरेटिव्ह सेंटेन्स यामध्ये याच्यापेक्षा जास्त काही येतच नाही. हे जर तुम्हाला 3 समजलं तर तुम्ही कोणतंही ऍसरेटिव्ह सेंटेन्सचं जर टाईप ऑफ हे आलं डायरेक्ट मध्ये, तर तुम्ही इनडायरेक्ट त्याचं इझिली ओळखू शकतात. ठीक आहे, हे रुल्स नुसार जाईल फर्स्ट सेंटेन्स, आणि सेकंड आणि थर्ड जे आहे ते अपवादात्मक आहेत. कळालं का सगळ्यांना? पहिलं जे सेंटेन्स आहे ते साधं सिंपल सेंटेन्स आहे जे रूल्स फॉलो करतं. ठीक आहे, आणि हे जे 2 सेंटेन्सेस आहेत, सेकंड सेंटेन्स काय आहे? द सन रायझेस इन द ईस्ट. हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे की नाही? ओके, युनिव्हर्सल फॅक्ट असेल तेव्हा टेन्स चेंज करू नका. इथं पण मी टेन्स चेंज केलं नाही. का केलं नाही? कारण इथे सेज आलंय. तुम्ही बाकीच्या सेंटेन्स मध्ये बघा, इथे सेड टू आले, इथे सेड आलंय. इथे जरी सेड आलं तरी पण हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे म्हणून चेंज केलं नाही. पण जेव्हा, एक लक्षात ठेवा की सेज आलं तर चेंज करू नका टेन्स. काय म्हटले? सिंपल गोष्ट सांगत आहे. काय? जर सेड आलं तर चेंज करा, सेज आलं तर चेंज करू नका. साधी गोष्ट सांगत आहे. काय? सेड आलं तर चेंज करा, सेज आलं तर चेंज करू नका. जे टेन्स आहे तेच ठेवा. कळालं का इथेपर्यंत? अजून काही डाऊट आहे बघा? एक्झाम्पल आणखी देते, पहिल्यांदा तुम्ही पुढचे पण सेंटेन्सेस. ओके, आता हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे की नाही, ह्या ठिकाणी तुम्ही एक सेंटेन्स सांगा जे युनिव्हर्सल फॅक्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल, अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन, असं येईल का इथे? येऊ शकते ना. आता ह्या ठिकाणी आहे समजा फॉर एक्झाम्पल, द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. मग चेंज होईल याचं? काही चेंज होणार नाही, जसं आहे तसंच. इथं खाली पण सेम येईल. काय येईल? काही चेंज करायचं नाही, सेम द्यायचं, फक्त इथे जे आहे ते स्मॉल होईल. द अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. कळालं का? कळालं हे? हे सेज आहे, त्यापुढे कोणताही सेंटेन्स आले तरी ते चेंज करायचं नाही. ओके, नाव वी विल कंटिन्यू द नेक्स्ट. फर्स्ट टाइप शिकलो आपण कोणते ऍसरेटिव्ह सेंटेन्स. आता काय करूया, इम्परेटिव्ह देते. ओके, सी आय सेड टू हिम, प्लीज हेल्प मी. प्लीज हेल्प मी. I, the captain said to the soldiers, to the enemy. The gardener said
to the children, don't pluck the flowers. And the last statement is, I said, let us go out for a picnic. ओके, आता सेंटेन्सेस बघा. फर्स्ट जे आहे, आय सेड टू हिम प्लीज हेल्प मी. आता हे चारही सेंटेन्सेस इम्परेटिव्हचे आहेत. ओके, पण मी काय केलं की प्रत्येक याच्यामध्ये इम्परेटिव्ह मध्ये पण काही चेंजेस असतात. जसं रिक्वेस्ट आहे, आता इथं प्लीज आलंय तर हे काय आहे, रिक्वेस्ट आहे. आता इथे द कॅप्टन सेड टू द सोल्जर्स शूट द एनिमी. कॅप्टन कोणाला सांगत आहे, सोल्जरला. म्हणजे कॅप्टन ऑर्डर देत आहे, म्हणजे हे काइंड ऑफ ऑर्डर आहे. त्याच्यामुळे इथे तुमचं रिपोर्टिंग वर्क परत बदलेल. इथे द गार्डनर सेड टू द चिल्ड्रन डोंट प्लग द फ्लावर्स. आता इथे डोंट आले तर इथं पण थोडस चेंज राहील. आणि लास्ट आय सेड लेट अस गो आउट फॉर अ पिकनिक. लेटनी सेंटेन्स स्टार्ट झालंय तर याच्यात पण थोडस चेंज राहील. आय विल एक्सप्लेन. थोडस लक्ष देऊन ऐका. आता चेंजेस कुठे करायचे तिथे करूया. तिथे रेड पेन लिहितो तुम्हाला लक्षात येईल. आय, याचे चेंज काय होईल, प्लीज आलंय सेंटेन्स मध्ये तर आपण इथे घ्यायचंय रिक्वेस्टेड. आय रिक्वेस्टेड. हे काय झालं, काढून टाकलं आपण. आता हे आहे ते घ्या, हे पण भागातून तुम्हाला काढून टाकायचंय. यामुळेच हे शब्द इथे आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हे प्लीज गेलं, हेल्प मी आहे. पण तुम्हाला मी काय सांगितले, एक कनेक्टिंग वर्ड घ्यायचे तुम्हाला हे इन्व्हर्टेड कॉमा काढण्यासाठी. त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचंय, टू. ओके, आता इथे घ्यायचं हेल्प जे आहे ते. आता हे जे मी आहे, मी मीन्स हू, इट इज रिलेटेड विथ आय, म्हणजे स्पीकरशी रिलेटेड आहे. मग याच्याशी रिलेटेड मी आहे तर सेम राहील, तर काही चेंज होणार नाही कारण इथे आय आहे. सो आयचं चेंज प्रॉपर मीच राहील कारण हे आफ्टर द वर्ब आहे, ऑब्जेक्ट फॉर्म मध्ये आहे. कळलं, काय काय चेंज केलं. सेड टूच्या ठिकाणी रिक्वेस्टेड घेतलं कारण सेंटेन्स मध्ये प्लीज हे वर्ड आलेलं आहे. ओके, आय रिक्वेस्टेड हिम. त्यानंतर तुम्हाला एक कनेक्टिंग वर्ड घ्यायचा आहे. ऍज इट इज इम्परेटिव्ह सेंटेन्स यू हॅव टू यूज टू. ते घेतलं. त्यानंतर हेल्प जसं आहे तसंच घ्यायचं कारण कधी पण टू सोबत बी वनच येत असतं, त्याच्यामुळे इथे ह्याचं बी टू बी काही होत नाही. हे सेम राहील कारण स्पीकरच्या अकॉर्डिंग हे मी करेक्ट आहे इथे. एवढं कळालं. आता नेक्स्ट पाहूया. आता इथे तुम्हाला स्टार्टिंगचे लिहायचे द कॅप्टन. चेंज कुठं करायचे तुम्हाला, इथे चेंज करायचे. मग हे आहे ऑर्डर, यू कॅन यूज हिअर ऑर्डर्ड. ओके, त्यानंतर हे लिहा द सोल्जर्स. आता काय करायचंय तुम्हाला, टू आणि नॉट टू घ्या म्हटलं होतं की नाही, सेम याच्यासारखं. आता इथपर्यंत झालं. आता तुम्हाला हे इन्व्हर्टेड कॉमा काढायचे आणि त्या ठिकाणी काय घ्यायचं तुम्हाला, एक कनेक्टिंग वर्ड. ते येईल टू. टूच्या नंतर काय यायला पाहिजे, शूट. इथं खाली येते मी, शूट द एनिमी. सेम राहील. काय काय चेंज झालं, हे आणि हे बघा. द कॅप्टन सेम राहील. च्या ठिकाणी काय आलं, ऑर्डर्ड. द सोल्जर्स सेम राहील. इथे कनेक्टिंग वर्ड कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून काय आलं, टू. त्यानंतर सेंटेन्स शूट आहे, सेम घ्यायचं कारण सांगितलं आता तुमच्या नंतर जे पण वर्ब येईल ते फर्स्ट बी वनच राहील, द एनिमी. ओके, ठीक आहे. हे ऑर्डर आहे म्हणून ऑर्डर घेतलं. आता नेक्स्ट सेंटेन्स. फर्स्ट आहे स्पीकर द गार्डनर. आता चेंज काय करायचं तुम्हाला, इथे सेट टू चेंज करायचे. आता इथे काय येईल, सेंटेन्स काय पहा. द गार्डनर सेड टू द चिल्ड्रन डोंट प्लग द फ्लावर्स. गार्डनर म्हणजे माळी आहे ना, त्यांनी मुलांना मनाई केली कशासाठी, फुलं तोडण्यासाठी.
तर मनाई करणे. आता इथे डोंट डोंट हे वर्ड आले ना, त्यासाठी तुम्ही इथे फॉरबेड असं पण घेऊ शकतात. फॉरबेडचा अर्थच होतो मनाई करणे, आणि हे वर्ड तुम्ही इथून काढून टाकू शकता. ओके. गार्डनर फॉरबेड, म्हणजे सेटूच्या ठिकाणी आपण हे घेतलं. पुढे काय घ्यायचं जे आहे ते, द चिल्ड्रन, हे तर गेलं निघून इथून. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, टू घ्यायचे अकॉर्डिंग टू द रूल. इथे घ्या टू. त्यानंतर हे डोंट तर गेलं. त्यानंतर काय, प्लक घ्यायचे इथे, प्लक द फ्लावर्स. ठीक आहे. काय काय चेंजेस केला आपण, द गार्डनर सेम राहील. सेट टूच्या ठिकाणी मी फॉरबेड यासाठी घेतले कारण सेंटेन्स मध्ये डोंट आलेला आहे म्हणून. फॉरबेडचा अर्थच होतो मनाई करणे. मग इथे गार्डनर मुलांना मनाईच करत आहे की फुलं तोडू नका म्हणून. ओके. सो फॉरबेड घ्यायचं. त्यानंतर जे आलंय ते द चिल्ड्रन, कनेक्टिंग वर्ड जसं सांगितलेलं होतं टू किंवा नॉट टू, ते आलं टू. इथे नॉट टू का घेतलं नाही, कारण आपण इथे फॉरबेड घेतलेलं आहे त्यामुळे टू घ्यायचं. रिमेनिंग सेंटेन्स टूच्या नंतर वर्कचं सेम फॉर्म लिहा, गिव्हन, आणि द फ्लावर्सला द फ्लावर्स. ओके. नाव नेक्स्ट. आता इथे घेतले, आय सेड लेट अस गो आउट फॉर अ पिकनिक. मी तुम्हाला रूल मध्ये सांगितलं होतं, लेटनी जर सेंटेन्स स्टार्ट झालं तर त्या सेंटेन्स मध्ये कनेक्टिंग वर्ड काय राहील, म्हणजे रिपोर्टिंग वर्ब. सेडच्या ठिकाणी काय घ्यायचे आपल्याला, सजेस्टेड. चेंजेस काय करत आहे ते लक्षात ठेवा. सजेस्टेड का घेतला, आता प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळं का घेतले, कारण सेंटेन्स वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहे. तुम्हाला असं नाही की प्रत्येक सेंटेन्स ह्याच फॉर्म मधलं विचारतील. तुम्हाला हे पण विचारू शकतात, हे पण विचारू शकतात, किंवा हे पण विचारू शकतात. त्यामुळे मी सेम सेंटेन्सेस घेत नाही. ओके. जर ह्याच टाईपचं सेंटेन्स आलं तर हेच रूल लागू होईल. जर ह्या टाईपचं सेंटेन्स आले ऑर्डर फॉर्म मधलं तर त्याला सेम रूल लागू होईल. आणि डोंट आलंय तर त्याला या सेंटेन्स मध्ये कसं चेंज केले तसं डोंटची जे पण सेंटेन्स दिसते. आणि आता लेटचं सेंटेन्स आहे ते, कोणतंही लेटचं सेंटेन्स असेल तर मी आता जे चेंज करत आहे त्याचप्रमाणे चेंज करायचे तुम्हाला. ओके. आता काय केलं आपण, आय जे आहे ते सेम लिहिलं. सेलच्या ठिकाणी तुम्हाला सजेस्टेड घ्यायचंय का, तर त्याचं एक्सप्लेनेशन आहे लेट सेंटेन्स मध्ये आल्यामुळे. ओके. आय सजेस्टेड. आणि तुम्हाला हे पण सांगितलं होतं मी की हे जे इन्व्हर्टेड कॉमा आहेत, जेव्हा सेंटेन्स लेटली स्टार्ट झालं तर तेव्हा तिथे टू किंवा नॉट टू घ्यायचं नाही, त्या ठिकाणी घ्यायचे तुम्हाला दॅट. ओके. आय सजेस्टेड. आता इथं स्पीकर लिस्नर नाही कोणी पण, म्हणून डायरेक्ट हे इन्व्हर्टेड कॉमा आलाय. सो बघा इथे सेटच्या ठिकाणी सजेस्टेड, इन्व्हर्टेड कॉमा आहे त्या ठिकाणी आलं दॅट. आता चेंज करायचं, अस जे आहे तसं चेंज करायचं. काय होईल, अकॉर्डिंग टू द स्पीकर, याच्यानुसार करायचंय. कारण मी आपण म्हणणार आहे तिथे, म्हणून त्या ठिकाणी येईल बी. पुढे काय येईल, इथे काय होणार आहे माहितीये, जेव्हा आपण लेटचं सेंटेन्स असते त्या ठिकाणी तुम्हाला पुढे हे दोन वर्ड्स ऍड करायचे. शुड हे वर्ड कंपल्सरी यायचे. आता का, कारण इथे जसं आपण म्हणतो ना शाल वी, त्याच्यामुळे शाल वी गो. आता हे सेंटेन्स असं पण होऊ शकते, शाल वी गो आउट फॉर अ पिकनिक. तेच सेंटेन्स तुम्हाला सजेशन मध्ये दिलेलं आहे लेटेस्ट. त्याचाच अर्थ, लेटेस्टचाच अर्थ होतोय वी शुड. ओके. इथे जर लेट देम असतं तर ते शुड आलं असतं. चेंजेस थोडंच लक्षात घ्या, काही वेगळं सांगत नाही. काय केले मी, लेट अस आल्यामुळे वी शुड घेतले. त्याच ठिकाणी जर तिथे लेट देम आलं असतं तर इथे दे शुड असं आलं असतं. ओके. कन्फ्युज करून घेऊ नका बरं. काय सांगितले, लेटच आलंय त्याच्यामुळे मी वी शुड घेतले, एवढंच लक्षात ठेवा. वी शुड. पुढे इथून इथून सेंटेन्स लिहायचे तुम्हाला, गो आउट फॉर अ पिकनिक. शेवटच्या सेंटेन्स मध्ये मे बी कन्फ्युजन असेल तुम्हाला, बघा एकदा कळालं का. आता या 4 सेंटेन्स मध्ये कुठल्या सेंटेन्स मध्ये कन्फ्युजन आहे ते सांगा मला, मी परत एकदा सांगते तुम्हाला. लास्ट वन. ओके. अजून कोणाला डाऊट आहे, लास्ट मध्येच असेल मे बी. हा, 7th. ओके, करेक्ट आहे. ठीक आहे, बघा मी परत एकदा एक्सप्लेन करते.
रुल्स नुसार जायचं. ठीक आहे, इथे येऊन सांगते तुम्हाला अजून एक. कळलं लवकर. I said let us go out for a picnic. हे सेंटेन्स मध्ये आहे कन्फ्युजन आहे ना, मे बी याच्यातच असेल, बाकी तर ओके आहेत, सिंपल आहेत. आता सिक्वेन्स न जाऊया. सी आय सेडच्या ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी काय लिहिलं, एक रिपोर्टिंग वर्क घ्यायला सांगितलं होतं. पण आता इथे रिपोर्टिंग वर्क घेताना पुढचं सेंटेन्स पहा, इथे लेट आले की नाही, लक्षात ठेवा. लेट आलं सजेस्टेड घ्यायचं इथे. काही सांगत नाहीये मी की काय, लेट आलं की सजेस्टेड घ्या. ओके, त्याच्यात काही कन्फ्युजन नाही. लेट आलं की सजेस्टेड घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं आता, एक कनेक्टिंग. आता हे झालं, त्याच्या पुढे काय, सेडच्या पुढे काय आहे, हे आहे. सिक्वेन्स न जात आहोत आपण. आयच्या नंतर हे आय आहे, सेम घेतलं. सेडच्या ठिकाणी सजेस्टेड. आता इन्व्हर्टेड कॉमा आहे की नाही, या ठिकाणी काय घ्यायचंय तुम्हाला मी रूल्स स्टार्टिंगला एक्सप्लेन करताना सांगितलं. जेव्हा सेंटेन्स लेटनी चालू झालेला आहे तेव्हा त्या सेंटेन्स मध्ये कनेक्टिंग वर्ड दॅट घ्यायचं आहे. ओके, एवढं कळालं का? हे सजेस्टेड कशामुळे आलेलं आहे, सेंटेन्स लेटनी स्टार्ट आहे त्यामुळे सजेस्टेड आलेला आहे. आणि कनेक्टिंग वर्ड पण दॅट का आलेला आहे, कारण सेंटेन्स लेटनी चालू झालेला आहे म्हणून. ओके, हे दोन क्लिअर करा. कळालं का आता सजेस्टेड आणि दॅट का आलं, एवढं कळालं का? ओके, आता पुढे काय करू बघा. आता आता मी काय केलं होतं, इथे वी शुड लिहिलंय. हे कुठून आलं, हे ह्याच्यावरून आलं. अस जे आहे त्याच्यावरून आलं वी, आणि हे शुड आहे. लेट अस चेंज वी शुड होणार आहे. ओके, आता हे जे आहे लेट अस, समजा ह्या ठिकाणी लेट देम असतं. लेटेस्ट आहे, लेटेस्ट चेंज काय केलं मी, असं आहे म्हणून असं चेंज वी केलं. आणि लेट आहे म्हणून शुड घ्यायलाच पाहिजे तिथे. समजा त्याच ठिकाणी लेट देम आलं असतं तर काय घ्यायला पाहिजे मग तिथे, दे शुड. कळत आहे, देम आल्यामुळे दे आलं. त्याचं कन्फ्युजन करून घेऊ नका. असं आल्यामुळे मी वी घेतलंय, त्याच ठिकाणी जर देम आलं असतं तर दे आलं असतं. ठीक आहे, आणि लेट आल्यामुळे शुड आलेला आहे इथे. कन्फ्युज करून घेऊ नका. आणि पुढचं सेंटेन्स जसं जसं चालूया, गो आउट फॉर अ पिकनिक. बघा आणखी काही डाऊट आहे का याच्यामध्ये, कुठल्या वर्ड मध्ये चेंज झाले ते कळालं नाही ते सांगा आता एक्झॅक्ट. थर्ड सेंटेन्स कोणतं? ओके, टाइम पण झालेला आहे. आता काय करूया, रिमेनिंग पार्ट आपण उद्या कंटिन्यू करूया. हा, लेट देम आल्यावर काय घ्यावं, लेट देम आलं ना तर दे घ्यायचं. फक्त लेट तर आपण ऑलरेडी. ठीक आहे, त्या अन्सच्या ठिकाणी काय देम, देम आलं की इथे काय घ्यायचं, ते घ्यायचं. ओके, कळालं सगळ्यांना? ओके, तिथे काही पण येऊ शकते, लेटस पण येऊ शकते, लेट हिम पण येऊ शकते, लेट हर पण येऊ शकते. अकॉर्डिंग टू दॅट यू कॅन चेंज. ओके, आपण उद्या कंटिन्यू करूया अजून. काही डाऊट असेल आता, कारण दोनच टाईपचे सेंटेन्स झालेले आहेत. बाकी दोन टाईप आहे जे इंट्रोगेटिव्ह आणि कोणतं एक्सक्लामेटरी, ते आपण उद्या कंटिन्यू करूया. ओके, मे बी डाऊट असतील कारण हे टॉपिक सेंटेन्स टू सेंटेन्स थोडंसं रूल्स चेंज होत राहतात. आता याच्यामध्ये असं सांगू शकत नाही की एकच रूल फॉलो होईल इथे. ठीक आहे, तुम्हाला जे ऑप्शन्स देतात की नाही त्याच्यावरून तुम्हाला लगेच कळून येईल की हे करेक्ट आहे की रॉंग आहे. ओके चला, ठीक आहे. ओके चालेल मॅडम, थांबूयात हा क्लास मग. हा मॅम, ओके ओके चालेल, ठीक आहे. लगेच याच आपल्या लिंक वरती लगेच सायन्सचा क्लास होणार आहे, तर सर्वांनी 2 मिनिट होल्ड करायचे. आणि थँक्यू सो मच मॅडम, खूप छान क्लास घेतला.
वेलकम मॅम. आपल्या सगळ्याच भावी शिक्षकांना आता नक्कीच मदत होणार आहे. हा. आता लगेच सायन्सचा आपला क्लास होणार आहे. ठीक आहे. ओके. ओके, बाय ऑल ऑफ यू. गुड नाईट.